हेलो गाइड। तो आज देखने वाले अंकिल अभी दास तुझा ये कविता का टेक्स्ट बुक का क्वेश्चन एंड आंसर। तो सब लोग ये क्वेश्चन आंसर टेक्स्ट बुक का अपने नोटबुक में लिख के लेना है, क्योंकि बोर्ड एग्जाम में ये बहुत जरूरी है, इम्पोर्टेंट है। तो चलो यहाँ पे स्टार्ट करेंगे। प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे कृती केव्हा घडतात ते लिहा। माता धावणी जाते, आंसर में आएगा जेव्हा बाळ आगीत पडते। पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, उत्तर में आएगा जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते तेव्हा। गाय हुंबरत धावते, जेव्हा वासराला भूक लागते। हरिणी चिंतित होते, जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते। प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा। कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द। माता इधर साइड में हरिणी दिया है, तो माता कनवाळू, हरिणी चिंतित। प्रश्न तीसरा, कोण ते लिहा। परमेश्वराचे दास, उत्तर में आएगा संत नामदेव महाराज। मेघाला विनवणी करणारा, उत्तर में आएगा चातक पक्षी। प्रश्न चौथा, काव्य सौंदर्य लिहा। खालील ओळीचे रसग्रहण करा। सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी। भुकेले वत्सरावे, धेनु हुमरत धावे। तो इसका आंसर आएगा आशय सौंदर्य आएगा। वारकरी संप्रदायातील काही संत नामदेव यांचा अंकिला मी दास तुझा हा अभंग आहे। या अभंगात संत नामदेव यांनी विठ्ठलाला आई असे संबोधून स्वतःचा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे। मायेची नित्य पाखरण देवाने आपल्यावर करावी। काव्य सौंदर्य, प्रस्तुत दोन चरणामध्ये पक्षिणी आणि गाय या दोन मातांचे दृष्टांत संत नामदेव यांनी दिले आहेत। विठ्ठलांची आळवणी करताना ते म्हणतात, आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा त्याचे रक्षण करताना ती वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते। तसेच वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने त्याला पाना पाजण्यासाठी गाय हमरत धावत जाते। भाषिक सौंदर्य, अतिशय लढीवाळ शब्दामध्ये पक्षिणी व गायीचा मातृभाव येथे व्यक्त होतो व बाळाची व्याकुळता मनाला भिडते। आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात लिहा। उत्तर, संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे तानुले आहोत असा आशय अभंगात व्यक्त केला आहे। माता बाळाची काळजी घेते, त्याचे दुखणे खुपणे मायेने पाहते। बाळाला काही लागले तर तिचा जीव कासावीस होतो, त्याप्रमाणे हरिणी आगीत पडलेल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी धावत जाते। तसेच झाडावरून पडलेल्या पिलाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते। आई मूर्तिमंत करुणा आहे, साक्षात दयाळू आहे। विठ्ठल माऊलींनी आपला सांभाळ करावा, प्रतिपाळ करावा, आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी। अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे। संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती, उदाहरण स्पष्ट करा। उत्तर, संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली असे म्हटले आहे। आईची माया जशी तिच्या बाळावर वर्षत असते तशी मायेची व प्रेमाची पाखर हे देवा तू माझ्यावर अविरत करावीस, ही विनंती संत नामदेव या अभंगात करतात। अशी विनवणी करताना त्यांनी प्राणी पक्षामधील मातृप्रेमाची 3 उदाहरणे दिली आहेत। 1, झाडावरून अचानक धर्तीवर पडलेले पिलू जेव्हा पक्षिणी पाहते तेव्हा ती त्याला वाचवण्यासाठी तत्परतेने झेप घेते। 2, वासराला भूक लागते व ते हंबरते, त्याची भूक तत्काळ जाणून गाय त्याला दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते। 3, रानात पेटलेल्या वणव्यात हरणीचे पाडस सापडले तर हरिणी चिंतित होते, व्याकुळ होते। त्याप्रमाणे संत नामदेव श्री विठ्ठलाला मातृप्रेमाचा वर्षाव करायला सांगतात। श्री विठ्ठलाने पाण्याने भरलेला
ढग होऊन चातक रूपी माझ्यावर मायाचा वर्षाव करावा अशी विनवणी संत नामदेव महाराज या अभंगात करतात। तो दोस्तों, ये वीडियो आपको कैसा लगा कमेंट जरूर करना है, लाइक करना है। नेक्स्ट वीडियो फिर से रहेगा अपना योगी सर्व का सुखदाता अंकिला मी दास तुझा, ये कविता का एक्सप्लेनेशन, उसका क्वेश्चन एंड आंसर, उसका रस ग्रहण, ये सब अपन 2-3 वीडियो में देखा है। अभी नेक्स्ट कविता रहेगी योगी सर्व का सुखदाता। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए बाय बाय।